हॅलो, मी सुनीता, कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. चला तर मग आज आपण अगदी पंजाबी स्टाईल, ढाबा स्टाईल आपल्याला आज सरसोचा साग बनायचा आहे. एकदम छान आणि एकदम मस्त असं चमचमीत सरसोचा साग आधी बनणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा व कमेंट करायला विसरू नका. बघा आता इथे मी मोहरीचे म्हणजे जे पानं असतात, साग जो असतो तो घेतलेला आहे. जवळपास मी एक जुडी पूर्ण घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे एक जुडी आपली पालक घेतलेला आहे, एकदम फ्रेश पालक घेतलेला आहे. बघा असं हे प्रमाण आहे याचं. अगदी म्हणजे पालक अगदी थोडासा कमी घेतलेला आहे आणि सरसोचा साग आहे तो एक जुडी घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे मी चंदन बटवा घेतलेला आहे. कोणी कोणी याला बथुआ पण म्हणतात, पण आमच्याकडे इथे चंदन बटवा म्हणतात. हा पालकापेक्षा थोडासा कमी घेतलेला आहे बघा. आणि त्याच प्रमाणामध्ये मी इथे मेथी देखील घेतलेली आहे बघा. तर हे असं प्रमाण आहे. याच्यासाठी आपल्याला सरसोचा साग, त्याच्यानंतर पालक, त्याच्यानंतर चंदन बटवा आणि त्याच्यानंतर मेथी, असं हे आपल्याला 4 घ्यायचे आहे. अशा भाज्या घ्यायच्या आणि स्वच्छ धुवून अगदी मस्तपैकी आपल्याला ह्या कट करून पण घ्यायच्या आहे. एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आज 31 डिसेंबर आहे आणि बाहेर फटाके फुटत आहे. नवीन वर्षाची सुरुवात. चला तर मग एकदम सुंदर अशी आपल्याला भाजी तयार करायची आहे, अगदी ढाबा स्टाईल. पहा आता ह्या सगळ्या भाज्या ज्या आहे आपल्याला अशा बारीक बारीक कट करून घ्यायच्या आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आणि ह्या स्वच्छ धुवून मी पाणी निथळून घेतलेले आहे. अगदी 4-5 पाण्यामध्ये स्वच्छ धुवायचे आहे, कारण त्यांना माती वगैरे खूप लागलेली असते. त्याच्यामुळे म्हणजे आपण खाताना अगदी दाताला कचकच नको लागायला म्हणून पालेभाज्या अगदी स्वच्छ धुवून घ्यायच्या ह्या. आणि पाणी निथळून मस्तपैकी त्या अशा बारीक बारीक कट करून घ्यायच्या आहे. तर आता ही सरसोची साग आहे, ही कट करून झालेली आहे आपली बारीक बारीक. एकदम खूप सुंदर आणि खूप छान लागते, एकदम मस्त लागते. आणि यामध्ये जास्त मसाले देखील पडत नाही, अगदी जेमतेम असतात. म्हणजे कसं असतं, मसाले जर जास्त टाकले तर मग मसाल्यांची चव येते. त्याच्यामुळे जास्त मसाले टाकायचे नाही यामध्ये. पुढे आपण बघणारच आहोत. आता सरसोचा साग कटिंग करून झालेला आहे. आता ही जी पालक आहे ती कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला. आणि अगदी त्यांच्या देठांसकट घ्यायचे आहे, म्हणजे अगदी कोवळे कोवळे जे देठ असतात ना, तर त्याच्या सकट आपल्याला हे घ्यायचे आहे. आणि सरसोचा साग जो आहे तो पण गरम आहे. त्याच्यानंतर चंदन बटवा आहे, हे पण अगदी त्याची ते पण आपले गरम आहे. आपल्याला आता थंडीमध्येच ह्या पालेभाज्या पुष्कळ मिळतात खायला. त्याच्यामुळे आता ह्या सगळ्या मिळूनच आपल्याला ही भाजी तयार करायची आहे. आता पालक देखील कट करून झालेला आहे. आता इथे तो चंदन बटवा आहे, हा देखील मी कट करून घेणार आहे. तर ह्या सगळ्या भाज्या ज्या आहे अशा छान अशा बारीक कट केल्या ना की आपल्याला म्हणजे शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि त्या व्यवस्थित शिजतात, एकदम बारीक होतात आपल्याला. त्याच्यामुळे ह्या सगळ्या कट करून घ्यायच्या आहे. आता हा चंदन बटवा देखील कट करून झालेला आहे. आणि आता आपल्याला मेथी देखील कट करून घ्यायची आहे. मेथीचे अगदी नुसतेच पानं पानं घेतलेले असेल तर कट करायची गरज नाहीये, पण इथे अगदी कोवळे कोवळे जे देठ आहेत ना ते देखील मी घेतलेले आहे. त्याच्यामुळे मी ही मेथी देखील अशी कट करून घेत आहे. चला तर इथे सगळ्या भाज्या आपल्या कट करून झालेल्या आहेत, तर ह्या बाजूला ठेवूया. आता गॅसवर इथे मी एक कुकर घेतलेला आहे व कुकरमध्ये मी 1.5 ते पावणे 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही. जास्त पाणी घातलं की मग ह्या पालेभाज्या व्यवस्थित शिजत नाही. आणि त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. आणि पालेभाज्यांना तसंही जास्त मीठ घालायचं नाहीये. आणि पाण्याला उकळी आली की मग एक एक करून आपल्याला ह्या सगळ्या भाज्या यामध्ये कुकरमध्ये घालून घ्यायच्या आहेत. एकदम सुंदर, एकदम ह्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा करून बघा. तुम्हाला खूप आवडेल आणि कायम तुम्ही ह्याच पद्धतीने करत राहाल. पहा आता सगळ्या भाज्या मी सगळ्या कुकरमध्ये टाकून घेत आहे. बघा आपल्याला वाटत असेल की ह्या खूप झाल्या आहेत ह्या भाज्या, पण नाही, शिजून ह्या पालेभाज्या अगदी कमी होतात. बघा 5 ते 6 जण खातील इतक्या भाज्या, इतकी भाजी ही तयार होणार आहे आपली एकदम मस्तपैकी. आता सगळं झालेलं आहे. आता यामध्ये मी अद्रक घेतलेला आहे, अगदी 1 ते 1.5 इंच अद्रक घेतलेला आहे. त्याच्यानंतर भरपूर साला मी त्यामध्ये हे घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे. त्याच्यानंतर
भरपूर साऱ्या मी इथे मिरच्या सुद्धा बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहे. आणि ह्या मिरच्या ज्या आहे या माझ्या तिखट नाही, पण तुम्हाला जर तिखट घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता. आता सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मोठ्या गॅसवर मोठ्या फ्लेमवर आपल्याला 1 शिट्टी द्यायची आहे आणि त्यानंतर छोट्या फ्लेमवर आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या द्यायच्या आहे, म्हणजे खूप छान शिजते ही भाजी. आता हे शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण इथे फोडणीची तयारी करूया. तर गॅसवर मी एक कढई घेतलेली आहे व त्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे फक्त. आणि त्यानंतर मग दीड चमचे मी इथे साजूक तूप घालून घेतलेलं आहे. पहा, असं तूप किंवा बटर जर घातलं ना तर भाजीची चव अजूनच वाढते. खूप छान आणि घरचं तूप आहे हे. आता तूप छान असं गरम झालेलं आहे. इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे. हे कांदे आपल्याला छान असे मस्त परतवून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे मी छोटे छोटे 2 टमाटे घेतलेले आहे. पहा, तुम्हाला टमाटा टाकायचा असेल तर तुम्ही टाका किंवा नाही टाकला तरी चालेल. पण मी जेव्हा पण मी पालकाची भाजी करते तेव्हा मी टोमॅटो घालते आणि यातही घातलेला आहे. चव खूप सुंदर लागते, खूप छान लागते ही. तुम्ही अशा प्रकारे एकदा करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपला टोमॅटो आणि कांदा लवकरच स्मॅश होईल. बघा, एकदम छान असं मस्त छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला. हे बाहेर फटाके फुटत आहे मस्तपैकी. पहा, आता यामध्ये आपल्याला मी इथं लाल सुक्या मिरच्या देखील टाकून घेत आहे, म्हणजे दिसायला पण खूप छान दिसतात. आता हे होत आहे तोपर्यंत आपल्या इथं कुकर देखील गार झालेला आहे. आपण वाफ काढून घ्यायची आहे वरती बघा गार झाल्यानंतर, आणि मग झाकण उघडून बघायचं आहे. आपली भाजी एकदम सुंदर आणि एकदम छान शिजलेली आहे, एकदम मस्त गरमागरम. बघा किती सुंदर अशा छान वाफा निघत आहे, तुम्ही पाहू शकता. आता हे आपल्याला रवीने छान असं घोटून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर बिटर असेल तर तुम्ही बिटरने पण घोटून घेतलं तरी चालणार आहे. तसं तर पूर्वी अगदी चुलीवर ही भाजी शिजवत असे, पण आपल्याला तेवढा वेळ नसतो, त्याच्यामुळे आपण आता हे कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहे. पहा, आता ही रवीने एकदम एकसारखी आपल्याला घोटून घ्यायची आहे. पहा, आता थोडंसं पाणी वेगळं आणि भाजी वेगळी आहे, आणि याला मिळून येण्यासाठी आपल्याला इथं मक्याचं पीठ घ्यायचं आहे. तर हे अगदी छोटी पाऊण वाटी भरून मी मक्याचं पीठ घेतलेलं आहे. पहा, आणि याने कसं छान असं बाइंडिंग तयार होतं, मस्त एकदम मिळून येते भाजी, अशी घट्ट होऊन जाते छान अगदी. आणि जर तुमच्याकडे हे नसेल तर मग मात्र आपलं बेसन पीठ जे आहे ते घ्यायचं आहे आपल्याला. पण ते घेताना मात्र आधी आपल्याला छान असं मस्त ते गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे भाजून घ्यायचं आहे, आणि त्यानंतरच आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. बघा, अशी छान मिळून आलेली आहे, किती सुंदर दिसत आहे भाजी. चला, आता ही बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपला कांदा टोमॅटो छान असं मस्तपैकी शिजलेला असेल तर बघूया तो. बघा, एकदम छान शिजलेला आहे, मस्त एकदम स्मॅश झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आता इथे मी काही लाल सुक्या मिरच्या घालून घेणार आहे, म्हणजे ह्या दिसायला पण छान दिसतात आणि चव पण छान येते याने. अगदी 2 ते 3 घालून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे अगदी भरपूर असा लसूण बारीक बारीक कट करून घालून घ्यायचा आहे. जास्त मसाले घालायचेच नाही आपल्याला इथे. आणि हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे छान. आता यामध्ये मी थोडंसं तिखट घालून घेणार आहे, आणि शक्यतो पालेभाज्यांमध्ये हळद घालत नाही, पण तरी पण मी हळद घालून घेतलेली आहे. अगदी अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि तिखट घातलेले आहे. पहा, तुम्हाला जर ही जास्त तिखट हवी असेल तर जास्त तिखट तुम्ही घातलं तरी चालेल. बघा, आता हळद घालून आपल्याला हे छान अगदी एकसारखं एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित. बघा, आता आपली फोडणी ही तयार झालेली आहे. आता आपण जी भाजी शिजवून ठेवलेली होती ती पूर्ण यामध्ये घालून घ्यायची आहे आपल्याला. बघा, कलर वगैरे किती सुंदर आलेला आहे, एकदम छान मस्तपैकी एकदम डार्क कलर आलेला आहे भाजीला, आणि वास पण खूप सुंदर येत आहे, खूप छान लागते ही भाजी. पहा, किती कलर सुंदर आलेला आहे, तुम्ही पहा, अगदी पाहता क्षणी खाण्याची इच्छा होईल. बघा, एकदम छान असं सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, आणि आपल्याला एकदम छान अशी एक वाफ काढून घ्यायची आहे. बस, आता वरतून आपल्याला तडका द्यायचा आहे, जसं धाबा स्टाईल, जसं आपण धाब्यावर खातो तसं वरतून मी आता इथे मस्तपैकी गावरान तूप घालून आपल्याला तडका द्यायचा आहे. तर यामध्ये मी काही हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे उभ्या, काही लाल मिरच्या कट करून घेतलेल्या आहे, आणि थोडंसं अद्रक, असं याची फोडणी तयार करून घ्यायची आहे आपल्याला मस्तपैकी. आणि त्या भाजीवर आपल्याला टाकायची अशी छान अशी मस्तपैकी फोडणी तयार झालेली आहे.
पाहू शकता तुम्ही, एकदम छान असा मस्त तडका म्हणतो ना आपण, अगदी जबरदस्त तडका आपल्या भाजीला द्यायचा आहे आपल्याला. पहा आता हा तडका जो आहे तयार केलेला, आपण जी फोडणी तयार केलेली आहे ही सगळी आपल्याला भाजीवर टाकून घ्यायची आहे. बघा किती सुंदर आणि खूप सुंदर कलर पण आलेला आहे, टेक्स्चर पण खूप सुंदर आलेलं आहे, एकदम भाजी मिळून आलेली आहे. अजिबात पाणी इकडे आणि भाजी इकडे असं झालेलं नाहीये. अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि केल्यानंतर मला नक्की कमेंट करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत धन्यवाद. हॅपी न्यू इयर.